मला असं सांगावसं वाटतं, की माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आणि महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ देवेंद्र फडणवीसजी यांचं एक स्वप्न आहे, की गरिबांना घरं मिळाली पाहिजे. आता उद्याच आमचा दौरा आहे. बरं झालं विनय म्हात्रे तुम्ही मला प्रश्न विचारला. उद्या आमचा जागा पाहणीसाठी मुंबईचे सगळे अधिकारी येणार आहेत आणि पाहणी दौरा होणार आहे, की कुठल्या जागेवरती झोपडपट्टीचा पुनर्विकास करायचा. लोक बोलतात, मीटिंग करतात, पत्रकार परिषद घेतात. आम्ही कृतीत काम करतो. माझं काम कृतीत आहे, दिसतं तुम्हाला. आता उद्या आमचा तोच दौरा आहे. गरीब लोकांना घरं मिळाली पाहिजेत. जी 2011 पर्यंतची लोकांची जी लोकसंख्या आता 168 लोकांचं पहिला टॉवर मी उभा करत आहे. त्याचप्रमाणे पालिका असेल, राज्य शासन असेल, सिडको असेल, वेगवेगळे प्राधिकरणाने इथे रस्ते मोठे ठेवले पाहिजेत. त्याची खबरदारी या प्रशासनाने घेतली पाहिजे. ड्रेनेजचे प्रॉब्लेम असतील, रस्ता प्रॉब्लेम आता नवीन-नवीन इमारतीमध्ये आपण पार्किंग ठेवतच आहोत. पण लोकांचा, गरीब लोकांचा विकास होणं हे राज्य शासनाने ठरवलेलं आहे. त्याच्यात तुम्ही आम्ही काही करू शकत नाही. नुसतं बोलून चालत नाही, तर कृतीत काम करा. आज लोकांना तुम्ही पूर्वी 4 एफ-एस-आय, 4 एफ-एस-आय बोलला म्हणून ग्रामस्थांनी घरं बांधली. माताडी मापाड्यांनी घरं बांधली. त्यांच्यासाठी कोण नाही बोलत सभागृहात. फक्त एकटी मंदा म्हात्रे सर्वांचा विषय घेऊन बोलते. तर मला वाटतं गरीब लोकांना घरं मिळाली पाहिजेत. त्यांचं गेली 25 वर्ष आपण मतदान घेतो आणि त्यांची फसवणूक करतो. आज मीटिंग लावतो, आज सर्वे करतो, पण त्यांना काही घरं देत नाही आपण. तर त्या गरिबांना घरं मिळाली पाहिजे आणि तो भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे आणि तो मी पुढे चालू ठेवणार आणि उद्या आपल्या सगळ्यांना सांगते, उद्या माझा दौरा आहे सीबीडी आणि बेलापूरला जागेसंदर्भात. आपण सर्वांनी यावं. धन्यवाद.